नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजचा आपल्या व्हिडिओचा नवीन विषय असा आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्याचे विशेष असे महत्व आहे. माघ महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. या महिन्यामध्ये स्नान, दान, व्रत आणि तपस्या यांचे विशेष असे महत्व आहे. आणि या वर्षी माघ महिना हा 26 जानेवारी पासून सुरू होऊन 24 फेब्रुवारी 2024 रोजी संपणार आहे. या महिन्यामध्ये भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच सूर्यदेव यांची पूजा केल्याने आपल्याला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होत असते. त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुळशीच्या पूजनाला देखील विशेष असे महत्व आहे. या महिन्यामध्ये काही विशेष असे उपाय, सेवा केल्याने आपल्या आयुष्यात येणारे सर्व जे समस्या, संकटे असतात ते दूर होतात. आणि त्यामुळे आपण जाणून घेऊया माघ महिन्यामध्ये करता येणारे उपाय आणि सेवा. माघ महिन्यामधील प्रत्येक शनिवारी काळे उडीद आणि काळे तीळ कपड्यात बांधून एखाद्या गरीबाला दान करावे. त्यामुळे आपल्याला शनिदेवाची कृपा प्राप्त होते आणि त्यामुळे आपल्या आर्थिक संकटातून देखील आपल्याला मुक्ती मिळते. तसेच माघ महिन्यात दररोज शिवलिंगावर आपल्याला काळे तीळ आणि पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. असे केल्याने आपल्याला रोगापासून मुक्तता होत असते. तसेच या महिन्यामध्ये रोज आपल्याला तुळशीची पूजा करून सकाळ आणि संध्याकाळ रोज तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे. तसेच आपल्याला गरजू लोकांना उबदार वस्त्र दान करायचे आहे आणि असे केल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि आपले सर्व संकटे दूर होत असतात. आणखी करता येण्यासारखं म्हणजे जर आपल्या तिजोरीत पैसा टिकत नसेल तर घरातील सर्व सदस्यांवर काळे तीळ 7 वेळा फिरवायचे आहे आणि घराच्या उत्तर दिशेला ते टाकून द्यायचे आहे. असा उपाय केल्याने आपले आर्थिक नुकसान होत नाही आणि यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होत असतो. माघ महिन्यामध्ये गंगा स्नानाला देखील खूप महत्व आहे. गंगा घाटावर जाऊन स्नान करता येत नसेल तर घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून आंघोळ करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला रोज गीतेचे पठण करायचे आहे. असे केल्याने भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होते आणि जीवनातील सुख समृद्धी टिकून राहते. तसेच या महिन्यामध्ये रोज आपल्याला तिळाचे सेवन करायचे आहे. तसेच पाण्यामध्ये काळे किंवा पांढरे तीळ मिसळून आंघोळ करायची आहे. असे केल्याने माणसाला पुण्य प्राप्त होत असते आणि यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि आपल्या व्यक्तीची आर्थिक स्थिती देखील मजबूत होत असते. आणि त्याचबरोबर शनीचा प्रभाव जो असतो तो देखील आपल्यावरून कमी होतो. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचे पाठ करणे देखील खूप शुभ आहे. तूप दान करणे देखील खूप चांगले मानले जाते. त्याशिवाय सूर्याशी संबंधित दान करणे देखील खूप चांगले आहे. जर आपली इच्छा असेल तर आपण गूळ, तूप, काळी घोंगडी, गीता, गहू हे सुद्धा आपण दान करू शकतो. या महिन्यामध्ये तुम्हाला जितके शक्य होईल तितके विष्णू सहस्त्रनामाचे आपल्याला आणि गीतेचे पठण करायचे आहे. यामुळे बृहस्पतीचे शुभ फळ आपल्याला भेटतात. बृहस्पती या दिवसात स्वतःच्या राशीत खूप शुभ स्थितीत असतात आणि असा उपाय केल्याने याचा आपल्याला खूप फायदा होतो. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आपल्याला भगवान शिवांना कुंदाचे जे फूल असतात ते अर्पण करायचे आहे. कुंदाचे फूल जे आहे एका महिन्यामध्ये 1.25 लक्ष फुलांचा अर्पण करायचा संकल्प देखील घेऊ शकतात आणि तुम्हाला तेवढे शक्य नसेल तर जेवढे तुम्हाला रोज भेटतील तेवढे तुम्ही भगवान शिवांच्या शिवपिंडीवर अर्पण करू शकतात. असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्यावर होते आणि हे सर्व उपाय केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडथळे दूर होऊन आपले जीवन सुख समृद्ध बनत असते आणि आपल्या आर्थिक प्रगतीसाठी मार्ग मोकळे होतात. तर अगदी लहानशा माहितीसोबत आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशा छानशा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.